शेतामधली गाडी, बैलगाडी वड्यामध्ये वाहून आलेली आपण बघू शकता. ही बैलगाडी आज 4 लाख रुपये काढून वीर खटकून बांधण्यात आली, तरी माझी वीर सगळी गाळण्यात गेलेली आहे. थांब क्या हे आपण पाहू शकता. शेतकऱ्याचा पिंकर सट वाहून गेलेला आहे पाण्यामध्ये. पूर्ण शेतामध्ये पाणीच पाणी. पूर्ण आपण पाहू शकता. हा कास्तकार नत्तू सावंत यांचं शेत आहे. यांचं पावसामुळे पूर्ण शेताचं नुकसान झालेलं आहे. पूर्ण वड्याचं पाणी शेतामध्ये आलेलं आहे. पूर्ण कापसाचं पीक आहे. पूर्ण कापूस उद्ध्वस्त झालेला आहे. हातोहात नुकसान झालेलं आहे कास्तकाराचं. कास्तकाराची प्रतिक्रिया जाणून घेऊया. वडगावामध्ये माझी 3 एकर शेती आहे आणि पुराचे पाणी वावरात शिरल्यामुळे माझं 2 एकराचं पूर्ण नुकसान उद्ध्वस्त झालं. तरी मग सरकारने याची दखल घेऊन मला कमीत कमी तरी भरपाई द्यावी. ठीक. हे पाहू शकता पूर्ण वड्याचं पाणी. कास्तकार सावंत नत्तू सावंत दरवर्षी असंच नुकसान होत असते. त्याकरता सरकारने आम्हाला काहीतरी काही बांधायची व्यवस्था, काहीतरी ही मदत करावी. आपण पाहू शकता. हा चरणसिंग सोमला चव्हाण यांचं शेत आहे. पूर्ण वड्याचं पाणी शेतामध्ये आलेलं आहे. पूर्ण कापूस उद्ध्वस्त झालेला आहे आणि वीर पूर्ण बाप आम्ही काय यावर कळ. हा शेत आहे. पूर्ण शेतामध्ये नुकसान झालेलं आहे. चरण चव्हाणचं शेत पूर्ण विहीर 50 फूट खोल असलेली विहीर पूर्ण गाळानं भरलेली आहे. गाळा सगळं पूर्ण विहीर गाळानं भरलेली आहे. यांच्या शेतामध्ये हळद या पिकाचं नुकसान झालेलं आहे. हे विहीर आहे. कास्तकार कोंडबाराव कोटुळे यांच्या विहिरीमध्ये पूर्ण पाणी आणि पूर्ण गाळानं भरलेली आहे. इथं कास्तकार कोंडबाराव हजर आहे. ती प्रतिक्रिया जाणून घेऊया. वड्याखायचं हे वावर आहे. पूर्ण शासनानं वड्याखायची आहे सांगायचं म्हणजे हे विहीर आहे का? हा वीर आहे. हे विहीर पूर्ण एक वडा सकाळी पाऊस झाला ढगफुटी तरी पूर्ण हे गाळानं भरलेलं आहे. हे विहीर आपण पाहू शकता. हा विहीर आहे. हा विहीर आहे. पूर्ण या वड्याचं पाणी विहिरीमध्ये आलेलं आहे. पूर्ण कापसाचं नुकसान झालेलं आहे. या कास्तकाराचं पाहू शकता. शासनानं यांच्याकडे लक्ष देऊन पंचनामा करून नुकसान भरपाई करण्याची शेतकरी मागणी करत आहे. हा पूर्ण कापूस आहे. हा पाणी पूर्ण शेतामध्ये आहे. पाहू शकता. हा शेत
विजू हरिभाऊ शिंदे यांचा आहे. पूर्ण शेत वडाच्या स्वरूपात झालेला आहे. पूर्ण पाणी वड्याचं शेतामध्ये आल्यामुळं पूर्ण शेताचं हा वड्याचं पाणी पूर्ण वड्यातले गोटे शेतामध्ये आलेलं आहे. पूर्ण वडा झालेला आहे शेत. एवढं नुकसान झालेलं आहे. सकाळी ढगफुटी पाऊस आल्यामुळे वडगाव शिवाराचा हा नुकसान झालेला आहे. हे आपण पाहू शकता, पाऊस चालूच आहे. हा पूर्ण वडा फुटल्यामुळं पूर्ण शेताचं वडाचं स्वरूप झालेलं आहे. हा शेत